नमस्कार शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पण बोकड पालन करत असाल तर मी तुम्हाला एक आज असणार या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे की तुम्ही त्यांची खरेदी विक्री कशी करायची, खरेदी करून त्यांना विकायची कोणाला, आणि हे संपूर्ण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो. खरेदी केल्यानंतर नाही का, तुम्ही समजा आपण ते खरेदी करतो ते 3 ते 4 महिन्याचे बोकडे खरेदी केल्यानंतर तुम्ही ते राहते 8 ते 10 किलोची. पण ती विक्रीसाठी नाही का आपले ते व्यापारी लोक राहतात, ते व्यापारी लोक आपण नाही का त्यांना देतो, मग ती काय करत्या आपल्याकडून खरेदी करून ती नाही का बाजारामध्ये परत विकत्या. मग यांचे म्हणजे आपला तोटा आहे. त्यामुळे नाही का ते तुम्हाला मी एक नाही का त्या व्हिडिओमध्ये सांगतो की त्या शेतकरी बांधवांना नाही का आपले बकरं नाही का बाजारात नेऊन, आपल्या जवळच्या कोणत्या पण बाजारात नेऊन तर विक्रीची शक्यता होत असेल तर त्यांनी नाही का जवळच्या बाजारामध्ये जाऊन नाही का आपले बकरं विकायची बोकडे. त्याचा फायदा कसा आहे की आपण समजा तुम्ही आता घरी व्यापारी येते पहा, काही जण घरून येत्या घेऊन जात्या, तर ते 10,000 बोकड्या तुमच्याकडून ते नाही का 7 ते 6 किंवा 7,000पर्यंत नेणार. आणि ते तिकडे ते 9-10पर्यंत तिकडे, म्हणजे ते बोकड्या मागं जवळजवळ 2,500 ते 3,000 रुपये तर 2,000 रुपये तर धरून चालत आहे एका एका बोकड्या मागं. मग याच्यामुळं आपले 2-2 हजार रुपये तोटा आहे. म्हणजे आपण काय पाळणारे लोक काय करतात, पाळणारे लोक आपण अजून आहे तसेच आहे आणि व्यापारी लोक मोठी होत चाललेली. त्यामुळे मी तुम्हाला शेतकरी बांधवांना ती नाही की कळकळीची विनंती आहे की जर तुम्हाला ते शक्य होत असेल तर तुम्ही नाही का शक्यतो बाजारात नेऊन विकावे बकरं, व्यापाऱ्यांकडे देऊ नये. तसं व्यापारी प्रत्येक जणाला समजा बाजारात नेणं शक्य नसतं, काही जणांचे व्यापार राहतात, पण व्यापारी पण अशी सापडायची की नाही का ती जास्त हे करणार नको आहे, म्हणजे जास्त खाणार नको आहे मापात. म्हणजे तर ठीक आहे ना, 1,000, 500-600 ठीक आहे एका बोकड्या मागं. तर 2-2, 3-3 हजारा जर आपल्याला तोटा होत असेल तर आपण ते शेतकरी बांधवाने नाही का लक्षात घ्यायला पाहिजे. आपण होईन तेवढं शक्य नाही का आपले आपले बकरं बाजारात नेऊन विकायची. मी नाही का तुम्हाला सांगा संपूर्ण प्रोसेस. बाजारात नेणं म्हणजे कसं आहे, आता काही नाही का लाज वाटते. आता तेव्हा आपला बिझनेस आहे, धंदा आहे, व्यवसाय आहे, त्याच्यात कोणत्याही धंद्यामध्ये लाजच नाही. बकरं न्यायला गाडीवर नेताना हे नेताना, आणि शक्यतो तेवढं आहे की नाही, शेतकरी तो शेतकरी व्यवहार झाला थोडाफार राहतो. आणि त्याच्यानंतर राहिले मग मटण शॉपवाली. मटण शॉपवाले मोठे बकरं असते ठीक आहे, मटण शॉपवाल्यांना पण शेळ्या वगैरे, गाबणी शेळ्या वगैरे हे तर काय मटण शॉपला तर चालत नाही. ही काही शेतकरी तो शेतकरी घ्या, मग गाबणी शेळ्या डायरेक्ट शेतकरी तो शेतकरी विकल्या ती कधी पण फायदेशीर राहील. जर आपली गावणी शेळी समजा आणि आपण घेऊन गेलो बाजारामध्ये तर थोडाफार आपल्याला शेतकरी बरा भाव भेटणार आहे. जर आपण ती व्यापाऱ्याला दिली, व्यापारी मग शेतकऱ्यांना देणार, आपल्यामध्ये व्यापारी घातला तर तेवढेच आपला 2,500-4 हजार रुपये तोटा होतो. त्यामुळे डायरेक्ट नाही का शेतकरी व्यवहार नाही का पहिली गोष्ट करा. आणि व्यापाऱ्यांचं पण चांगलं, त्यांचे पण पोट पाणी त्यांचं, म्हणजे मी काही त्यांना नाव ठेवीत नाही, पण जास्त खाणारे व्यापारी नको आहे की नाही, आणि फसावी व्यापारी नको आहे. आता काही व्यापारी आहे फसवू, पण आता ठीक आहे, पण फसवू व्यापारी नको आहे. आणि मटण शॉपवाल्यांना पण नाही का आपण समजा बकरं आहे आपली, तर मटण शॉपवाल्यांना पण योग्य रेटने नाही का बकरं द्यायची हे ती, म्हणजे. आणि याच्यामध्ये ह्यो एक मेन पॉईंट आहे. आपण नाही का मग शेळी पालन, बोकड पालन करतो, पण ना त्याच्यामध्ये नाही का सगळ्यात मेन ह्यो पॉईंट आहे विक्रीचा मेन पॉईंट. म्हणजे आपण स्वतः शेतकरी आणि डायरेक्ट नाही का मटण शॉपवाले लाईक यांच्याशी संपर्क साधला तर नाही का ठीक आहे, आपल्याला मूल्यभाव भेटू शकतो. मध्ये कुठलाही न व्यापारी घालता डायरेक्ट शेतकरी आणि डायरेक्ट मटण शॉपवाला यांच्याशी जर आपण संपर्क साधला तर आपल्याला नाही का बोकड पालन यशस्वी होऊ शकतो आहे. आणि आपले औषध पाणी पेंड वगैरे एकदम देऊन एकदम बकरं असे योग्य करून आपण समजा आपण ते 4 ते 5 महिने बकरं सांभाळणार आहे, त्याच्यात परत व्यापारी 2-2.5 हजार रुपये आपला तोटा. त्यामुळे डायरेक्ट शेतकरी आणि मटण शॉपवाले डायरेक्ट यांना बकरं विकायची. आणि जर शक्य होत नसेल तर एखादा व्यापारी असा पाहायचा की किंवा आपल्या जवळचा व्यापारी आपल्या फसवणार नाही, असा व्यापारी पाहायचा. तर ठीक आहे, तुम्हाला सांगितलं शेतकरी मित्रांनो, किती काही झालं तरी शक्य होत असं जवळचे बाजार, आपले बाजार कोणते जवळ आहे तो शक्य होत असेल तर नाही का डायरेक्ट बाजारात नेऊन बकरं विकणे योग्य पर्याय. बकरं विकणे डायरेक्ट बाजारात नेऊन कुठल्याही परिस्थिती लाजू नका, काही नका. आपलं बकरं मग 3,500 रुपये तोटा होत असेल तर कायला लाजायचं. आणि जर ते बोकडं 10 हजाराचं आहे, जर तुम्ही ते 6-7ला देत असेल तर तुमचा तोटा आहे. तर ठीक आहे, डायरेक्ट शेतकरी व्यवहार करा आणि डायरेक्ट मटण शॉपवाल्यांसोबत व्यवहार करा.
तुम्हाला नाही का बकरांना योग्य भाव भेटेल. मध्ये कुठलाही व्यापारी घालू नका शेतकरी मित्रांनो. तर ठीक आहे, पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर जर नाही का तुम्ही इच्छुक असाल तर नाही का तुम्ही कमेंट करून सांगा. पुढचा व्हिडिओ नक्की त्या टॉपिकवर मी बनवेल.